विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। यामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी शासनाकडून काही निर्देश प्राप्त झाले आहेत। यानुसार शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही पूर्ण करायची आहे आणि बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या। या अनुषंगाने जिल्हा परिषदाचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त जागा पदभरतीसाठी कार्यवाही करायची असल्याचे पुढे सादर करण्यात आलेले आहे। याचाच अर्थ पुढील 10% जागांसाठी जी पदभरती आहे ही होणार आहे। यामध्ये भरती प्रक्रियेतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे तसेच उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार ही पदे भरणे ही भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधूनच गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत। यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवण्यासंदर्भाची सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे आणि ही पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील अशा स्वरूपाचं सुद्धा हे पत्र आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयाचा अधिनियम 2024 याचा सुद्धा निर्देश घेण्यात आलेला आहे। याचाच अर्थ पवित्र पोर्टलमार्फत जे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीची जाहिरातीची जी कार्यवाही आहे फेज 2 या संदर्भात पुढील ज्या अपडेट्स आहेत त्या आपणास लवकरच प्राप्त होतील। यानुसार परत एकदा पसंतीक्रम देण्यात यावी लागणार आहेत। त्यानुसार पुढील कार्यवाही सुद्धा पूर्णपणे करायची आहे। आता बऱ्याच उमेदवारांचा असाही प्रश्न असतो की या पुढील पदभरतीमध्ये येणाऱ्या जाहिरातीमध्ये जे उमेदवार अगोदरच जॉईन झालेले आहेत त्यांना परत एकदा प्रिफरन्स देता येतील का? तर जे उमेदवार जॉईन झाले त्यांना सेम पदासाठी परत प्रिफरन्स देता येणार नाही, त्याच्या वरील पदाकरिता ते प्रिफरन्स देऊ शकतील आणि जे उमेदवारांची नियुक्ती नाही झालेली आहे ते एक उमेदवार यामध्ये म्हणजे प्राधान्यक्रम देऊ शकतील, ज्यांनी अभियोग्यता चाचणी क्रमांक 2 दिलेली आहे आणि इतर जे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ते पात्र ठरत आहेत असे उमेदवार। या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा।